धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. असं म्हणतात की माणसाने हसत राहावे. हसण्याने अनेक रोग दूर होतात, निराशय जाते आणि मूड छान होतो. प्रसिद्ध हास्य सम्राट चार्ली चॅप्लिन सुद्धा म्हणून गेला की ज्या दिवसात तुम्ही एकदाही हसला नाही तो दिवस तुमचा वाया गेला. पण आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात खरंच आपल्याला हसायला वेळ आहे का? असाच तुमच्या माझ्यासारखा एक तरुण, ज्याला परिस्थिती आणि कामाने एवढे पिचले आहे की तो आपले हसू विसरला होता. पण त्या रात्री असे काहीतरी घडले ज्याने त्याचे आयुष्यच बदलून गेले. काय झाले त्याच्यासोबत पाहूया या कथेमध्ये. तुम्हाला दिलेले एक काम तुम्ही वेळेवर नाही करू शकत. कंपनी पगार कसला देते तुम्हाला? लाज नाही वाटत का काम नाही झाले सांगायला? सुट्टीसाठी कसे लगेच जमा होता? यापुढे मला असला हलगर्जीपणा नको आहे. आणि जमत नसेल तर घरी बस, समजलं ना? कुठून कुठून येतात आणि इकडे आमचं नुकसान करतात. सूरज आपला सर्व ऑफिस समोर झालेला अपमान दारूमध्ये मिसळून घशाखाली उतरवत होता. सूरज एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता. आठवड्यातून एकदा तरी त्याचा बॉस त्याला ओरडत होता. मग कारण कितीही क्षुल्लक असेल तरीसुद्धा ओरडा ठरलेला. आज दुपारी सूरजची काही चुकी नसताना त्याचा सर्व स्टाफ समोर पान उतारा केला आणि त्याच्या जास्त जिव्हारी लागला. कारण सीमा होती. सीमा त्याच ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी, जिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता आणि ती त्याला मित्र मानत होती. सूरज शहरात एकटा होता आणि त्याचा परिवार गावी राहत होता. साला या बॉसचा ना कधीतरी जीव घेईन मी. साला कितीही काम करा याला कमी वाटतं. आज पण अर्ध्या तासात फाईल करून दे बोलला. याच्या बापाने तरी केलं होतं का? 3 वर्षापासूनचं रेकॉर्ड काढून सर्व तयार करायचे अर्ध्या तासात होणारे काम आहे का? सुट्टीचे बोललो, हा इकडे रविवारी काम करतो हे नाही दिसत का? सीमासमोर, माझ्या सीमासमोर ह्यानं मला सुनावलं. या सूरजला याचे परिणाम वाईट होतील. सूरज चिडून म्हणाला. याला एवढा राग आला होता की आता जर समोर बॉस असता तर त्याने बॉसला उभा चिरला असता. चिडून त्याने ग्लासमध्ये राहिलेली दारू घशाखाली उतरवली. दुसरा केक बनवत असताना अचानक त्याचा दरवाजावर कोणीतरी वाजवले. तसे त्याने घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 8 वाजले होते. आईला, यावेळी कोण आलं कडमडायला बोलून त्याने दरवाजा उघडला तर समोर कोणीच नव्हतं. एक सणसणीत शिवी हासडून त्याने दरवाजा बंद केला. काही वेळ शांततेत गेला आणि पुन्हा दरवाजावर पुन्हा थाप पडली. यावेळी सूरज चवताळून उठला आणि त्याने दरवाजा उघडला. समोर एक इसम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. त्याला पाहतच क्षणी सूरजचा पारा अजून चढला, पण त्यानं स्वतःवर संयम ठेवला. नमस्कार सर, माफ करा मी तुम्हाला एवढ्या रात्री त्रास देतोय. पण काय करू सर, मला माझे पोट भरायचे आहे ना. असे बोलून त्यानं एक चाकू बाहेर काढला आणि तो सूरज समोर धरला. सूरज चाकूला पाहून घाबरला आणि 2 पावलं मागं झाला. अरे सर, घाबरू नका. माझे नाव शंतनू आहे आणि मी एक विक्रेता आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन मी खेळणी विकतो. आणि हा चाकू खरा नाही. अहो, खोटा आहे हा. माफ करा, मला तुम्हाला घाबरवायचं नाही, पण तुम्ही याचा विचार करून लोकांना घाबरवू शकता. पहा एकदा नक्की विचार करून, कारण हा खूप स्वस्त आहे आणि हा नाही आवडला तर खोटी बंदूक पण आहे.
असे बोलून त्यानं आपल्या बॅगमधून ती बंदूक काढली. आता मात्र सूरजच्या रागाचा पारा चढला होता. त्याने एकदा समोर उभ्या असलेल्या शंतनूला पाहिलं आणि रागाने एक जोरात धक्का दिला. ए मूर्खा, मला तुझे काही नको आहे आणि ही काही वेळ आहे का कोणाच्या घरी जाण्याची? चल निघ इकडून आणि पुन्हा इकडं दिसू नकोस, सूरज चिडून म्हणाला आणि त्यानं शंतनूच्या तोंडावर दरवाजा बंद केला. शंतनूने त्या बंद दरवाजाला एकदा पाहिलं आणि हसून म्हणाला, सर तुम्हाला राग खूप आहे, तुम्ही हसत नाही, पण आजपासून तुम्ही हसणार. बोलून त्याने आपल्या बॅगमधून एक खडू काढला आणि उदास असलेल्या एक इमोजी सूरजच्या दरवाजावर बनवून निघून गेला. हळूहळू पुढे सरकत होता. रात्रीचे 11 वाजले होते. वातावरणात गारवा पसरला होता. सूरजच्या डोक्यात दारूची झिंग चढली होती. तो बेडवर आडवा झाला आणि घरच्या खिडकीवर कसला तरी आवाज झाला, असं की कोणी खिडकी बोटाने ठोकत आहे असा आवाज येत होता. सुरुवातीला येणारा आवाज हळू होता, पण नंतर तो वाढू लागला. सूरज आता त्या आवाजाला वैतागला आणि तो चिडून उठला आणि त्यानं खिडकीचे पडदे बाजूला केले, पण तिकडं कोणी नव्हतं. त्याने खिडकी उघडली, पण समोर कोणीच नव्हतं. 5व्या माळ्यावर कोण येणार? कदाचित हवेनं होत असेल असा विचार करून त्यानं खिडकी बंद केली. तो पुन्हा आपल्या बेडवर आला आणि दिवा मालवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण काही केल्या त्याला झोप येत नव्हती. त्याला त्याचा डाव्या बाजूने कोणीतरी गेल्याचा भास झाला. त्याने डाव्या बाजूला पाहिलं, पण तिकडं कोणी नव्हतं. त्यानं पुन्हा आपली कूस बदलून उजव्या बाजूला केली. तसं त्याच्या पायाजवळ कोणीतरी बसलेलं त्याला जाणवलं आणि तो झटकन उठून बसला, पण तिकडे कुणीच नव्हतं. तसं त्यानं मागून कोणीतरी त्याच्या पुढ्यात उडी मारली. असा अचानक झालेला प्रकार पाहून सूरज दचकला आणि घाबरून मागे सरकला. त्याच्या समोर एक मानव सदृश्य आकृती होती. त्याचे गोल गरगरीत डोळे होते, 2 मोठे हिरवे निळे डोळे जे सूरजवर रोखले होते, लांब नाक, त्याला कान नव्हते आणि अंगावर एकही केस नव्हता. तो आपले मोठे सफेद दात विचकत सूरजकडे पाहत होता. त्याच्या अंगावर एकही कपडा त्याने घातला नव्हता. कोण आहेस तू? सूरजनं कापऱ्या आवाजात त्याला विचारलं. मी कोण हे महत्त्वाचं नाही, पण तू खूप दुःखी आहेस. एक काम कर, माझ्या डोळ्यात बघ, ते हिडीसरूप हसत आपल्या घोगऱ्या आवाजात बोललं. सूरज त्याच्या डोळ्यात पाहू लागला. त्याचे हिरवे निळे डोळे हळूहळू लाल होऊ लागले आणि सूरजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. काही वेळाने धूळ खिडकीतून बाहेर निघून गेलं आणि त्याला जाताना पाहून सूरज हळूहळू हसू लागला. सूरज आता वेड्यासारखा एकटाच हसत होता. त्याला काय करावे काही समजत नव्हते ना त्याचे हसणे थांबत होते. आजूबाजूचे फ्लॅट रिकामे असल्याने त्याचा आवाज कोणाला ऐकू येत नव्हता. हसत हसत उभा राहिला आणि हसतच तो आरशात स्वतःला पाहू लागला. त्याचं हसणं हे त्याच्या नियंत्रणात नव्हतं. स्वतःला एवढे हसताना पाहून त्याला विचित्र वाटत होतं, पण त्याचं हसणं थांबत नव्हतं. तो हसत ड्रॉवरजवळ गेला आणि त्यातून झोपेच्या गोळ्यांची बाटली त्यानं बाहेर काढली. हसत हसत त्यानं झाकण उघडलं आणि त्यातील गोळी खाल्ली, पण ती सुद्धा त्याच्या हसण्याने बाहेर आली. तोंड कडू झालं म्हणून तो हसत फ्रीजजवळ गेला आणि त्यानं पाण्याची बाटली काढली, पण तो पाणी पिऊ शकला नाही, कारण तो हसत होता. स्वतःला त्यानं 2-3 गालात थापडा मारून घेतल्या, पण त्यानं सुद्धा त्याच्या हसण्यावर काही परिणाम झाला नाही. एकसारखा तो हसत होता, जणू काही त्याला दुसऱ्या कोणत्याही संवेदना माहीत नव्हत्या. तो बेडवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करीत होता, पण हे हसणं त्याला झोपू देत नव्हतं. त्यानं उशी आपल्या तोंडावर ठेवली, जेणेकरून श्वास गुदमरून त्याचं हसणं बंद होईल, पण त्याचा सुद्धा काही परिणाम झाला नाही. त्याचं हसणं बंद झालं नाही. मध्यरात्री कंटाळून तो उठला आणि काहीतरी मनात ठरवून तो हसत हसत किचनच्या दिशेने निघाला.
त्यानं गॅस सुरू केला आणि हात गॅसवर धरला, जेणेकरून हात भाजला तर त्याचं हसणं थांबेल. पण असं काही झालं नाही. हात भाजला तरीसुद्धा त्याचं हसणं थांबलं नाही. हसत हसत त्यानं भाजलेला हात मागं घेतला. कंटाळून त्यानं 1-2 मित्रांना कॉल केले. एवढ्या रात्री त्याचा कॉल पाहून त्याचे कॉल त्याच्या मित्राने उचलले, पण याचा फक्त हसण्याचा आवाज येत होता, बाकी कसला आवाज येत नव्हता. 1-2 त्याला विचारलं की काय झालं, एवढा का हसत आहे, पण त्याचं उत्तर त्याच्या हसण्यामुळं देता आलं नाही. तो कॉलवर फक्त हसत होता. शेवटी चिडून सर्वांनी त्याला शिव्या देऊन कॉल ठेवून दिले, कारण हा काही बोलूच शकत नव्हता, फक्त आणि फक्त हसत होता. त्यानं अजून एक भयानक विचार केला आणि हसत हसत त्यानं किचनमधील चाकू उचलला आणि आपले ओठ मधोमध धरून चिरले. लाल गरम रक्ताची धार त्याच्या गळ्यापासून छातीच्या दिशेनं वाहू लागली, पण त्याचं हसणं काही थांबलं नाही. ना त्याच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख होतं, होते फक्त आणि फक्त हास्य. सूरजला आता समजून चुकलं होतं की त्याचं हास्य आता थांबणार नाही आणि हा प्रश्न आता त्याच्या मृत्यूनंतरच संपेल. त्यानं आपल्या हातातील चाकू नीट पकडला आणि आरशासमोर उभा राहिला. त्याचा चेहरा रक्ताने पूर्ण माखला होता. त्याचा सफेद शर्ट रक्ताने लाल झाला होता. हसत हसत त्याने आपल्या हातातील चाकू आपल्या मानेवर ठेवला आणि एका झटक्यात फिरवला. गरम रक्ताची चिळकांडी बाहेर पडली आणि हसत हसत सूरज जमिनीवर पडला. हळूहळू त्याच्या शरीरातून रक्त आणि प्राण बाहेर पडू लागले, पण त्याच्या चेहऱ्यावर कायम राहिलं होतं ते फक्त हसू. 2 दिवसांनी ऑफिसला न आल्यानं त्याच्या ऑफिसमधील मित्रांनी सूरजच्या घरी जायचं ठरवलं आणि ऑफिसनंतर ते दोघे-तिघे त्याच्या घरी पोचले तर आतून काहीतरी सांडण्याचा वास येऊ लागला. पोलिसांना बोलवलं गेले आणि दरवाजा तोडून पाहिलं तर सूरजचं प्रेत जमिनीवर हास्यावस्थेत बंद पडलं होतं. आत्महत्या बोलून केस बंद झाली. प्रेत पाहायला गर्दी जमली. शिंदे, आजकाल आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे नाही का, आणि सर्वजण हसूनच मरत आहेत, इन्स्पेक्टर कदम हवालदार शिंदेना म्हणाला. तिकडे उभ्या असल्या गर्दीतून शंतनू बाहेर आला आणि स्वतःशी म्हणाला, त्या दिवशी काही घेतलं नसलं चाललं असतं, पण हसून नकार दिला पाहिजे होता. आज रात्री दुसरी शिकार. बोलून तो तिकडून निघाला. मंडळी, म्हणून कोणाशी पण बोलताना प्रेमानं आणि हसत बोला, कारण समोर येणारा हा शंतनू पण असू शकतो.